तर उभं ठाकणार नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित झालाय. ड्राफ्ट काय हे जरांगे पाटलांना आधीच माहित होतं. केवळ तो ड्राफ्ट वाचायचा आणि सरकारचा जय जयकार करून गुलाल उधळायचा. काही होत नाही. जे आर ओके, टेन्शन नाही घ्यायचं. बुळबुळ करणाऱ्याला कळू द्यायची. मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही. ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे, सरसकट सर्टिफिकेट नाही. दोन पातळीवर लढाई लढायचं आज आम्ही ठरवतो आहोत. एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी आम्ही लढाई लढू ती रस्त्यावरची लढाई. याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? जिंकलो रे राजा आपण तुमच्या ताकदीवर. मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्याचं जाहीर करत मनोज जरांगेंनी मुंबईतलं आझाद मैदान सोडलं. मात्र मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉक्टर संजय राखेंनी आरोपांचा आणि प्रश्नांचा गुलाल उधळल्यामुळे काहीसा संभ्रमाचा धुरळा निर्माण झाला. जी.आर.मुळे मराठा समाजाचा काहीही फायदा होणार नसल्याचा दावा संजय लाखेंनी केला. तो जो कुणबी आहे, ज्याचं कुणबी तो सिद्ध झालेला आहे, त्यालाच कुणबी म्हणून या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल. एकाही मराठ्यांना यामध्ये प्रमाणपत्र मिळू शकत नाही. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मराठ्याची फसवणूक करत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की मराठ्यांना यामधून आरक्षण मिळेल, हे सरासर चूक आहे, खोटं आहे. मराठा समाजाच्या एकाही माणसाला यामधून आरक्षण मिळणार नाही. त्या मराठा समाजाला आता समाजातून वेगळं पडण्याचं काम, हळूहळू त्याला मायनॉरिटीमध्ये नेण्याचं काम, जो RSSचा अजेंडा आहे त्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील तो अजेंडा चालवत आहेत. तर सरकारनं काढलेला जी.आर. एकदम ओके आहे असं सर्टिफिकेट मनोज जरांगेंनी दिलं. काही होत नाही. जे आर ओके, टेन्शन नाही घ्यायचं. बुळबुळ करणाऱ्याला कळू द्यायची. तुमच्या लेकरा बाळाला गरीब मराठीच्या मी देतोय ना, जे आर ओके. आणि जरी काही असलं, कसला जे आर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती. या ठिकाणी या शब्दामुळे अडचण यायला लागली. पुन्हा सुधारित जे आर काढू ना. सरकारकडून तो शब्द घेतलाय आपण, त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय, त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय. सरकार आणि जरांगेंमध्ये साटलोटं असल्याचा आरोप करणाऱ्या डॉक्टर संजय लाखेंनी जरांगेंना थेट ओबीसी समाजाच्या नेत्याच्या खुर्चीवर बसवलं. मनोज जरांगे पाटील सरकारबरोबर आधीच त्या ठिकाणी ड्राफ्ट फायनल करतात आणि चर्चा करण्याचं नाटक करतात आणि समाजामध्ये फसवण्याचं काम करतात. या दोन्ही सगळे सोयऱ्याचा शासन आदेश असेल किंवा कालचा शासन आदेश असेल, ह्या दोन्ही शासन आदेशामुळे मनोज जरांगे पाटलांनी जे काही शासनाने फसवणूक केली यामध्ये त्यांचाही तेवढाच वाटा आहे. म्हणून यात मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. माझा तर जाहीर आरोप आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्वच करत नाहीत, कुणबी समाजाचं नेतृत्व करतायत. आणि कुणब्यांना कसं सोयीस्कर होईल, हैदराबाद संस्थांमधील कुणब्यांना कशा पद्धतीने यातून आरक्षण मिळेल एवढाच त्यांचा अजेंडा आहे. आणि त्याची एकही मागणी वैध, कायदेशीर, घटनात्मक मराठा समाजाला आरक्षण मिळावं या पद्धतीचे नाही. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी असं मला दाखवून द्यावं की ही मागणी त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आहे. एकीकडे काही मराठा अभ्यासक सरकारच्या जी.आर.वर आणि जरांगेंवर संशय व्यक्त करतायत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचा शब्द दिला. आमच्या सरकारची नीती पक्की आहे. एकाचं काढून दुसऱ्याला द्यायचं नाही, याचं काढायचं त्याला द्यायचं, ही नीती आमची नाही. मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही, याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच प्रकारचा निर्णय आम्ही केला. ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे, सरसकट सर्टिफिकेट नाही. इकडे हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीबाबतचा जी.आर. निघाल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले. लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा दंड थोपटले. ओबीसी पक्षविमुक्त जाती जमाती आणि माझ्या दीनदलितांच्या मनामधली भीती घालवायसाठी, दहशत घालवण्यासाठी मला परत एकदा दंड थोपटावे लागले. पण हे माझ्या टाइम टेबल मध्ये नव्हतं, तरी पण ओबीसी बांधव बायपासला थांबले आणि ते मला गेवराई मार्गे
आमच्या भाग पिंपळगावला घेऊन आलेले. तिकडे विजय वडेट्टीवारांनी रस्त्यावरच्या लढाईची भाषा सुरू केली. त्या JR मुळे ओबीसीच्या वर अन्याय होईल अशीच भावना आजच्या बैठकीमध्ये अनेक नेत्या लोकांनी, अनेक कार्यकर्त्यांनी आणि अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यामुळं 2 पातळीवर लढाई लढायचं आज आम्ही ठरवतो आहोत. एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी आम्ही लढाई लढू ती रस्त्यावरची लढाई. आपलं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. आमचं भांडण सरकारशी, आम्ही सरकारला भांडतो. तुम्ही कशासाठी भांडावं, काय करावं ते तुमचा प्रश्न. मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते मिळेल. त्याच्यामुळे मला दुसऱ्याच्या मोर्चावर बोलायचं नाही. तर मोर्चे काढा, रस्ता रोको करा. या JRने कुठलंही नुकसान होत नाही. मग वडेट्टीवार जे त्यांच्याच पक्षाचे नेते आहेत, बबनराव तायवळजी आणि विजय वडेट्टीवार सोबत राहतात, काँग्रेसचे नेते आहेत. यांच्या कॉन्ट्रावर्सी काय येत आहे? आणि त्यामुळे मला असं वाटतं की पॉलिटिकल वडेट्टीवारनी त्या ठिकाणी काही करू नये. ओबीसींच्या ताटातलं न हिरावता मराठा समाजाला अपेक्षित ते आरक्षण देणं कसं शक्य आहे याची अंमलबजावणी कृतीतून राज्य सरकारला करून दाखवावी लागणार आहे. नाहीतर कितीही JR काढले आणि कितीही आश्वासनं दिली तरी तोपर्यंत ना मराठा समाजाचं समाधान होईल ना ओबीसी समाजाचं. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.